तर आदिवासींचं हे लाल वादळ मुंबईच्या दिशेने निघालेलं आहे। ते थोपवण्यात सरकारला यश येते का, त्यांच्या मागण्या मान्य करण्यात यश येते का हे पाहावं लागेल। पण वळूया एका महत्त्वाच्या बातमीकडे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातल्या वेगवेगळ्या मान्यवरांना, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना पद्म पुरस्कारांची घोषणा झाली। आपापल्या क्षेत्रात अमूल्य असं काम करणाऱ्यांचा हा सन्मान पद्म पुरस्काराने करण्यात येतो। यंदाच्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आणि त्यावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलंय। कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार, मवियाचे प्रहार। संविधानाची हत्या केल्याबद्दल राष्ट्रपतींनी किंवा प्रधानमंत्र्यांनी त्यांना पद्मभूषण दिला असेल तर मी त्याचा निषेध करतो। लोकशाहीच्या हत्येसाठी कोश्यारींचा सन्मान। या स्वरूपाच्या शिवशाहू फुले आंबेडकर आणि संविधानवादी एकंदरीत विचाराच्या सर्व कार्यकर्त्यांचा अपमान या निर्णयाच्या अनुषंगाने झाला। राऊत सपकाळांचा पुरस्कारावरून हल्लाबोल। ते तर छोट्या मनाचे फडणवीसांचा पलटवार। काही छोट्या मनाचे लोक या ठिकाणी एक प्रकारे विवाद उभा करतायत। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना पद्म पुरस्कारावरून महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या उमटलेल्या या प्रतिक्रिया। संविधानाची हत्या केल्याबद्दल राष्ट्रपतींनी किंवा प्रधानमंत्र्यांनी त्यांना पद्मभूषण दिला असेल तर मी त्याचा निषेध करतो। संविधानाची पायमल्ली करणाऱ्या माणसाला पद्म पुरस्कार देणं हे दुर्दैव आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील 131 मान्यवरांना पद्म पुरस्कारांची घोषणा झाली। विविध क्षेत्रात अलौकिक कार्य करणाऱ्या मान्यवरांना सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री अशा 3 प्रकारचे पुरस्कार देण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं। पण यातील एका नावावरून सध्या महाराष्ट्रातलं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। हे नाव अर्थातच महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी। कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला, पण कोश्यारींच्या या पुरस्कारावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवायला सुरुवात केली आहे। महाराष्ट्रात लोकशाही, संविधानाची हत्या करून भाजपचं सरकार बसवल्याबद्दल कोश्यारींचा सन्मान झाल्याचा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला। काही करून महाराष्ट्रामध्ये बहुमतातलं सरकार पाडून उद्धव ठाकरे यांचं भारतीय जनता पक्षाचं किंवा शिवसेना तोडून त्या गटाचं सरकार आणायचं होतं आणि ते त्यांनी करून दाखवलं। आणि त्यासाठी लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्रातील जनतेच्या लोकभावना पायदळी फिरवल्या। संविधानाची हत्या केल्याबद्दल राष्ट्रपतींनी किंवा प्रधानमंत्र्यांनी त्यांना पद्मभूषण दिला असेल तर मी त्याचा निषेध करतो। खरं तर महाराष्ट्रात भगतसिंग कोश्यारी आल्यापासून वादाला सुरुवात झाली। त्यामुळे भगतसिंग कोश्यारी आणि वाद हे जणू समीकरण बनलं। नोव्हेंबर 2019 मध्ये पहाटेच्या शपथविधीवरून बरंच राजकारण रंगलं। कोश्यारींनीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी अत्यंत घाईत पार पाडल्यामुळे त्यांच्यावर घटनात्मक पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप झाला होता। 2020-21 मध्ये 12 आमदारांच्या नियुक्त्यांचा वाद कोश्यारींच्याच काळात झाला। महाविकास आघाडी सरकारनं शिफारस केलेल्या विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीच्या फाईलवर त्यांनी प्रदीर्घ काळ स्वाक्षरी केली नव्हती, ज्यामुळे राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात मोठा संघर्ष झाला। मार्च 2022 मध्ये संभाजीनगरमध्ये बोलताना कोश्यारींनी समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचं विधान केलं। कोश्यारींच्या या विधानावरून चांगलाच वाद पेटला। उदयनराजे भोसलेंनी याचा निषेध करत थेट राष्ट्रपतींना कोश्यारींची तक्रार केली होती। मार्च 2022 मध्ये कोश्यारींनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बालविवाहाबद्दल वादग्रस्त विधान केलं। बालविवाहाचा उल्लेख करत कोश्यारींनी हसत लग्नानंतर तो मुलगा आणि मुलगी काय विचार करत असतील असं विधान केलं। त्यावरून चांगलाच वाद पेटला होता। जुलै 2022 मध्ये एका कार्यक्रमात बोलताना कोश्यारींनी मराठी माणसाबद्दल आक्षेपार्ह विधान केलं। जर मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकलं तर मुंबई आर्थिक राजधानी होणार नाही असं कोश्यारी म्हणाले। या विधानामुळे मराठी माणसाचा अपमान झाल्याची टीका सर्व पक्षांकडून झाली होती।
नोव्हेंबर 2022 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कोश्यारींनी वादग्रस्त विधान केलं. शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना त्यांना जुन्या काळातील आदर्श असं संबोधलं होतं, ज्यावरून महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट पसरली. कोश्यारींच्या राज्यपाल पदाच्या कारकिर्दीत झालेल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयानं ही टिप्पणी केली. राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी बोलावण्याचा निर्णय योग्य नव्हता आणि त्यांनी केवळ पक्षातल्या अंतर्गत मतभेदांचा आधार घेऊन असा निर्णय घ्यायला नको होता, असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं. कोश्यारींची महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षातली भूमिका, त्यांचा हस्तक्षेप हे सगळं जगजाहीर झालेलं आहे. पण असं असताना कोश्यारींना पद्मभूषण मिळाल्यानं काँग्रेसनंही टीका केल्याचं दिसतंय. संविधानाची पायमल्ली करणाऱ्या माणसाला पद्म पुरस्कार देणं हे दुर्दैव आहे. कोश्यारी सारखा विकृत माणूस हा पुरस्कार देतोय म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पुरस्कार स्वीकारला नाही आणि आज आता त्यांनाच पुरस्कार देऊन या स्वरूपाच्या शिवशाहू फुले आंबेडकर आणि संविधानवादी एकंदरीत विचाराच्या सर्व कार्यकर्त्यांचा अपमान या निर्णयाच्या अनुषंगाने झाला. महाविकास आघाडीकडून कोश्यारींच्या पद्म पुरस्कारांवर टीकेची झोड उठत असताना सत्ताधाऱ्यांनी मात्र कोश्यारींच्या कार्याचा हा सन्मान झाल्याचं म्हणत पलटवार केला. ज्या व्यक्तींनी हेच नाही तर पहाडी क्षेत्रातलं त्यांचं कार्य, नेपाळसोबत भारताचे संबंध सुदृढ करण्याचं त्यांचं कार्य, अशा विविध अंगी कार्यांमुळे त्यांना पद्मश्री दिलेली आहे. मला असं वाटतं की काही छोट्या मनाचे लोक या ठिकाणी एक प्रकारे विवाद उभा करताय. असे पुरस्कार दिल्यानंतर शेवटी इतकी मोठी यंत्रणा यामध्ये जन्मापासून तर संपूर्ण कार्य बघितल्याशिवाय कुणाला इतका मोठा पुरस्कार मिळत नाही आणि इतका मोठा पुरस्कार मिळाल्यावर अशा पद्धतीची आलोचना करणे हे बुद्धिभ्रंश झालेल्या लोकांचं काम. 5 सप्टेंबर 2019 ते 17 फेब्रुवारी 2023 या काळात कोश्यारींनी महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल म्हणून काम पाहिलं होतं. जवळपास 3.5 वर्षाच्या कार्यकाळात राज्यातल्या राजकारणात बरीच उलथापालथ झाली. या सगळ्यात राज्यपाल म्हणून कोश्यारींची भूमिका महत्त्वाची राहिली. आता त्यात कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय. या विरोधात किती आक्षेप नोंदवले तरी त्यात फरक पडणार नाही हे माहीत असतानाही महाराष्ट्रातल्या विरोधकांनी टीकेची झोड उठत नवा वाद निर्माण केल्याचं समोर येतंय. शरद जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई.